हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजसाठी टक्स कसे घ्यायचे जेणेकरून तुमच्या कस्टमरला तो ब्लाऊज एकदम परफेक्ट बसावा आणि कम्फर्टेबल वाटावा, यासाठी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज स्टिच कसा करायचा ते सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून सर्व गोष्टी तुमच्या अगदी व्यवस्थितपणे लक्षात येतील यासाठी. तर बघा, हे दोन्ही पार्ट मी घेतलेले आहेत, फ्रंट पार्टचे डावीकडील आणि उजवीकडील. एकमेकांवरती दोन्हीवरती सुद्धा मी अस्तर ठेवून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आपल्याला मेन फॅब्रिक आणि इथं अस्तर जॉईन करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला ब्लाऊजला टक्स पाडून घ्यायचे आहेत. तर हे जे मार्किंग केलेलं आहे ते मी कटिंग करतानाच तुम्हाला सांगितलं होतं. तर आत्ता ते कसं किती घ्यायचं ते तुम्हाला मी आत्ता नव्याने सांगणार आहे. सो तुम्ही डोंट वरी, व्यवस्थित व्हिडिओ नीट पहा. चला तर मग आता हे दोन्ही जॉईन करून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राचं जे अस्तर होतं मेन फॅब्रिक ते आपण इथं कट करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीही कोठेही चून वगैरे न पाडता एकदम केअरफुली जोडून घेतलेलं आहे. आता दुसरंही सुद्धा जोडून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, हे मी दुसरंसुद्धा जोडून घेतलेलं आहे आणि याला टक्स कसे पाडायचे तुम्हाला मी आता दाखवते. तर बघा, असा पप यायला जर तुम्हाला हवा असेल, तुम्हाला जर वाटत असेल आपल्या कस्टमरला एकदम परफेक्ट ब्लाऊज बसावा, कप वगैरे यूज न करता अशा पद्धतीने पप यावा त्याला, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तर पहा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता कसे टक्स पाडायचे तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी बघा, जिथपर्यंत आपला गळा आहे तिथून जिथं आपण क्रॉसपट्टी जॉईन करणार आहे तिथपर्यंत जे राहिलेलं अंतर आहे ते आपल्याला इथं जॉईन करून मोजून घ्यायचं आहे. तर बघा, इथं 4.9 इंच मला शिल्लक राहिलं होतं, तर त्याचा सेंटर मी काढून घेतलेला आहे. तुमचं कितीही राहू शकतं, कमी किंवा जास्त, ते आपल्या ब्लाऊजच्या साईजवर उंचीवरती डिपेंड असतं. तर हे मी त्याचा सेंटर काढून घेतलेला आहे आणि जिथं सेंटर काढून घेतलेलं आहे तिथून पुढच्या साईडला मी 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे 2 मार्किंग आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. ही झाला आपला पहिला जो आपण मारणार आहे तो पहिला टक्स. त्यानंतर दुसरा टक्स जो आहे तो आपण क्रॉसपट्टीच्या साईडला मारत असतो. तर हे मी 4.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि वरती 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. हे 4.25 इंच जे मी मार्किंग करून घेतलेलं आहे ते मी साईजनुसार 3.5 4.5 असं करून घेत असते. त्यानंतर बघा, तिसरा टक्स आपला जो आहे तो येणार आहे फिटिंगच्या साईडला. तर जिथं आपण क्रॉसपट्टी जॉईन करणार आहे तिथून वरच्या साईडला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तिथून पुढे 5.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय, अशा पद्धतीनं आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हा वाला जो टक्स आहे तो आपल्याला तिरपा मारून घ्यायचा आहे. त्यानंतर चौथा आणि शेवटचा टक्स म्हणजे आपण आर्महोलमधून घेणार आहे. आर्महोलचा सेंटर आणि तिथून पुढे 3.5 इंचावरती हे मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि जे आपण टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे तर तिथे मी राऊंड मारून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीनं हा राऊंड आलेला आहे, म्हणजे एवढा तुमचा पप येणार आहे ब्लाऊजला. आता हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे 3 जे मी आता दाखवले ते 3 आहे ते 5 इंचाचे टक्स पाडून घ्यायचे आहेत सगळे. आणि लास्टचा जो सेंटरचा खालचा आहे आता हा दाखवला, हा फक्त 1/2 इंचाचा तुमचा टक्स असणार आहे. हा टक्स 1/2 इंचाचा का पाडावा, जेणेकरून तुमचा जो आहे तो ब्लाऊज जो आहे तो चेस्टमध्ये अगदी परफेक्ट बसावा, याकरता हा 1/2 इंचाचा पाडायचा आहे. आणि बाकीचे सगळे आहे ते 5-5 इंचाचे आपल्याला मारून घ्यायचे आहेत. टक्स मारत असताना सुद्धा तुम्हाला एकदम केअरफुली टक्स मारून घ्यायचा आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर एकदम परफेक्ट तुमच्या टक्समध्ये किंवा तुमच्या शिलाईमध्ये आला पाहिजे, जेणेकरून तिथं वेगळा असा फुगा वगैरे येऊन धूळ वगैरे येऊ नये, यासाठी ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट टिप आहे टक्स मारतानाची. आणि तुम्ही बघू शकताय, हा वाला टक्स मी मारून घेतलेला आहे. तर किती सुंदर आणि परफेक्ट पद्धतीने बनलेला आहे. तर पहा, दोन्हीही टक्स इथं अगदी परफेक्ट आलेले आहेत, जसा तुम्हाला हवा तसा. आणि असा जर टक्स आला तर तुमच्या कस्टमरला तुमचे जे ब्लाऊज आहे ते अगदी परफेक्ट बसून जातात. यानंतर पहा, या ब्लाऊजला आपल्याला क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. तर ती सुद्धा जॉईन करत असताना एकाच साईडच्या क्रॉसपट्ट्या न जोडता एका साईडच्या क्रॉसपट्ट्या तयार होऊ नयेत, यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक टीप देते. तर बघा, दोन्ही पार्ट मी समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत. त्याच्या खाली मी मेन फॅब्रिक आहे ते आपलं सरळ ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे. आणि त्यातला एक भाग घेऊन मी इथं 1/2 इंचाचा मार्जिन सोडून इथं टीप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते इथं मी कट करून घेते. तर असं का करायचं, तर तुमच्या दोन्हीही ज्या क्रॉसपट्ट्या आहेत त्या तुमच्या वेगवेगळ्या तयार होतात
आणि एकदम फिनिशिंगमध्ये तयार व्हायला मदत होते. नंतर अस्तरवरती आपण जॉईन करून झाल्यानंतर एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी दाब टीपसुद्धा देऊन घेतलेली आहे आणि ही आपली क्रॉसपट्टी इथं रेडी झालेली आहे. आता ही आपण ब्लाऊजला कशी जोडायची तर ते सुद्धा तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर बघा व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे क्रॉसपट्टीसुद्धा आणि आपला वरचा पार्टसुद्धा. आणि तो एकमेकांवरती ठेवत असताना बघा मी क्रॉसपट्टी सरळ ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती उलटा पार्ट म्हणजे क्रॉसपट्टीवरती ब्लाऊजसुद्धा सरळ ठेवून घेतलेला आहे आणि एक टीप देऊन घेतलेली आहे अर्धा इंचाचं मार्जिन सोडून. तर बघा इथं ही टीप देऊन झाल्यानंतर बॅकच्या साईडनं तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये तुमचा हा जो आहे पार्ट तो एकदम स्टिच झालेला आहे किंवा तुमच्या फिनिशिंगमध्ये तुमची ही क्रॉसपट्टी ब्लाऊजला अटॅच झालेली आहे. आणि समोरच्या साईडनं सुद्धा फिनिशिंगमध्ये येण्यासाठी तुम्हाला मी अजून एक टीप दाखवणार आहे. तर ती तुम्ही काळजीपूर्वक बघा. त्यासाठी आपल्याला वरचा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यावा लागेल. छोटाच फोल्ड करून घ्यायचा आहे तुम्हाला आणि नंतर तो अस्तरवरती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. बघा मी कशा पद्धतीने दाखवते. नंतर जे शिलाईचा भाग आहे तो आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून असं अर्धा इंचाचं मार्जिन सोडून तिथं एक आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. आणि ही टीप देत असताना तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जो आतमध्ये फोल्ड केलेला जो पार्ट आहे तो तुमच्या शिलाईमध्ये येऊ नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि इथं डबल टीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून ब्लाऊजची जी स्टिच आहे ती खुलू नये यासाठी. त्यानंतर मोठ्या साईडला जी मोठी साईड आहे खुली साईड त्या साईडनं आपल्याला हे आत जे फोल्ड केलेलं होतं ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी मेन फॅब्रिक आहे एक्स्ट्राचं ते कट करून घेते समोरच्या साईडनं आणि मागच्या साईडनं सुद्धा एक्स्ट्राचं जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीनं आपण ब्लाऊजला क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते. तुम्ही बघू शकताय किती सुंदर आणि परफेक्ट बसून गेलेली आहे आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा बसलेली आहे. कुठेही धूळ वगैरे आलेला नाही. एकदम परफेक्ट अशी बसून गेलेली आहे. तर या पार्टला आपण तर ही जोडून घेतली तशीच आपल्याला ह्या पार्टला सुद्धा जोडून घ्यायची आहे. तर पहा दोन्ही साईडला मी क्रॉसपट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. आता आपलं राहिलं हुकपट्टी आणि काचपट्टी आणि बटनपट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघू शकताय तुम्ही मी इथं अशा पद्धतीने खाली थोडंसं फोल्ड करून एक टीप देऊन घेतलेली आहे. ही आपली आहे बटनपट्टी. तर ती 2-2.5 इंचाची मी घेतलेली आहे. जोडून घेतल्यानंतर 2 फोल्ड देऊन घ्यायचे आहेत. तर ही बटनपट्टी जी आहे ती एक्स्ट्राची आहे. लक्षात घ्या बटनपट्टी आपण एक्स्ट्राची जॉईन करणार आहे. सो जिथं आपण जोडली होती तिथंच आपली फिनिशिंगची टीप येणार आहे. तुमच्या लक्षात येईल अशी अपेक्षा करते मी. तर बघा ही जॉईन करून घेतलेली आहे आणि आत्तासुद्धा तुम्ही बघू शकता ब्लाऊजचा पप अगदी परफेक्ट आलेला आहे. तुमची बटनपट्टीसुद्धा अगदी परफेक्ट बसलेली आहे आणि तीसुद्धा फिनिशिंगमध्ये. त्यानंतर आपल्याला इथं काचपट्टी करायची आहे. तर काचपट्टी ही आपण डाव्या साईडला करत असतो आणि वरून खालच्या साईडला जॉईन करायची आहे. तर मी ब्लाऊजच्या सरळ बाजूला पट्टी ठेवून एक टीप देऊन घेतली होती आणि ती आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहे. तर बघू शकताय तुम्ही ही जी आहे ती आपली ब्लाऊजवरती फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघा जेवढी आपल्याला हवी तेवढी इथं ठेवून घ्यायची आहे आणि अजून एक फोल्ड देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीने मी जॉईन केलेलं आहे ते. आणि इथं आपल्याला फायनल टीप जी आहे ती मारून घ्यायची आहे. बटनपट्टी आहे नाही आपली नेहमी आपण आपल्या ब्लाऊजला हुकचं आणि लुकचं ब्लाऊज असताना तशी लुकला जशी जॉईन करतो तशी बटनपट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्राची. इथं बघा काचपट्टीसुद्धा जॉईन करून झालेली आहे आणि दोन्ही एकमेकांवरती ठेवूनसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने हे दोन्ही बसून गेलेले आहेत ते. तर तुम्ही बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये हे दोन्ही पार्ट बसलेले आहेत. आणि ब्लाऊजचा पफसुद्धा तुम्ही फायनल बघू शकता. फायनल लुक असा काही आलेला आहे. किती सुंदर असा तुमचा ब्लाऊज रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता. तर माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील.